नमस्कार. माझा व्यवसाय माझा विश्वास पॉवर्ड बाय DNS बँक या मालिकेत आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण डोंबिवलीमधल्या शिदोरी या उपहारगृहात आलेलो आहोत. अस्सल मराठी चवीची शिदोरी हे उपहारगृह अद्वैत जोशी त्याचे संचालक आहेत आणि डोंबिवलीमधला जो खाण्याची ज्याला आवड आहे असा प्रत्येक मराठी तरुण प्रौढ कोणी जर असेल तर त्याने शिदोरीमध्ये नक्कीच त्याने आतापर्यंत त्याची चव चाखलेली आहे. तर अद्वैत, आम्हाला शिदोरीबद्दल जाणून घ्यायला अधिक आवडेल. तू हा व्यवसाय कधीपासून करतोस आणि व्यवसायाबद्दल तुझी माहिती जरा आमच्या ग्राहकांना सांग. नमस्कार, मी अद्वैत जोशी, संचालक शिदोरी. आमचं डोंबिवलीमध्ये गेले 6 वर्षापासून दुकान आहे. सध्या आम्ही मानव कल्याण केंद्राच्या समोर टाटा पॉवर लेनला सुरू आहोत. हे 32 सीटर रेस्टॉरंट आहे. ह्याचबरोबर आमच्या ठाण्यामध्ये अजून एक आउटलेट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही अशाच पद्धतीचे मराठी पदार्थ देत असतो. रेस्टॉरंटच्या बरोबरच आम्ही केटरिंग व्यवसायामध्ये सुद्धा आहोत. म्हणजे अगदी 10-15 लोकांच्या ऑर्डर्स पासून ते 1000 माणसांपर्यंतच्या केटरिंगच्या कामापर्यंत आम्ही केटरिंगच्या ऑर्डर्स घेतो. त्याचबरोबर कॉर्पोरेट ऑर्डर्स सुद्धा घेतो. स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरती आम्ही अवेलेबल आहोत, डोंबिवली आणि ठाण्यामध्ये सुद्धा. आम्हाला सांगायला निश्चित आवडेल की गणपतीमध्ये जवळजवळ एका दिवशी, म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी 7 ते 8 हजार मोदक विकणारा कदाचित डोंबिवलीमधला एकमेव स्टोअर असेल आणि ठाण्यामधलं सुद्धा बहुतेक. त्याचबरोबर असे व्यक्तिगत 6 फूड फेस्टिवल्स, खाद्य महोत्सव आम्ही करत असतो. सध्या आमचा वासंतिक महोत्सव सुरू आहे आणि लवकरच आता श्रावण थाळी सुरू होईल. सो अशा प्रकारे व्यवसाय सुरू आहे गेली 6-6.5 वर्ष डोंबिवली आणि ठाणे. खूप छान. आता तू व्यवसायाबद्दल सांगितलंस, पण डोंबिवली नागरी सहकारी बँक आणि तुझा व्यवसाय यांच्यातलं नातं कसं आहे? कधी डोंबिवली नागरी सहकारी बँकेशी तू कनेक्ट झालास याबद्दल जरा आमच्या ग्राहकांना माहिती दे. डोंबिवली नागरी सहकारी बँकेबद्दल सांगायचं झालं तर अगदी स्पष्ट सांगायचं तर हे आजापणच्यापासूनचं नातं आहे. कारण माझे आजोबा, आजी, आई, वडील सगळेच बँकेचे सभासद होते. त्यामुळे व्यवसाय सुरू केल्यानंतर जेव्हा करंट अकाउंट सुरू करायचं होतं त्यावेळेला आपसुकच आम्ही DNS बँकेची निवड केली आणि माझं पहिलं करंट अकाउंट व्यवसायाचं तिथेच सुरू झालं. त्याच्यानंतर जेव्हा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जाची गरज होती तेव्हा आपसुक पुन्हा एकदा आम्ही DNS बँकेचाच पर्याय निवडला आणि अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप छान पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस पार पाडली गेली. आणि मला सांगायला नक्की आवडेल की बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य या पूर्ण प्रोसेसमध्ये केलं. आणि कुठेही आपण कुठे वेगळ्या ठिकाणी आहोत किंवा आपल्याला क्लायंट सारखं, एका ग्राहकासारखं ट्रीट करण्यापेक्षा एका कुटुंबासारखं, परिवारासारखं आम्हाला ट्रीटमेंट नेहमीच DNS बँकेमध्ये मिळते. ती या वेळेलाही मिळाली आणि लोनची प्रोसेस खूपच छान पद्धतीने पूर्ण झाली. तर असा हा सगळा DNS बरोबरचा आमचा प्रवास आहे. खूप छान. डोंबिवली नागरी सहकारी बँक गेली 56 वर्ष अशा तरुण व्यावसायिकांच्या मागे आर्थिक पाठबळ देण्यासाठी उभी आहे. अद्वैत सारख्या अनेक तरुणांना डोंबिवली नागरी सहकारी बँकेने मदत केलेली आहे. हे आमचंही डोंबिवली नागरी सहकारी बँकेचंही भाग्य आहे. तर अद्वैत, तू आज आम्हाला तुझ्या व्यवसायाबद्दल माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. तुझे आता 2 आउटलेट आहे. पुढच्या वर्षभरात तुझे 2 ते 10 आउटलेट हो ही आमच्याकडनं शुभेच्छा. आणि सर्व ग्राहकांनाही किंवा ही मालिका बघणाऱ्या सर्व दर्शकांना विनंती की अशा अनेक व्यावसायिकांचे, अनेक व्यवसायांची माहिती आपण या मालिकेत देणार आहोत. तर आपण डोंबिवली नागरी सहकारी बँकेचं सोशल मीडिया अकाउंट्स, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, ट्विटर असेल, ते आपण नक्की फॉलो करा आणि ही माहिती आपल्यापर्यंत घेत राहा. धन्यवाद.